मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कोणत्या तारखेला जमा करण्यात येणार आहे याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये दिली होती। त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की जो डिसेंबरचा हप्ता असेल तो अधिवेशन संपलं की लगेच मग त्याची तयारी करण्यात येईल आणि डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल। आणि आता याच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी जे 3.5 करोडचा जो निधी होता तो महिला व बालविकास विभाग जो आहे त्या विभागाकडे देण्यात आलेला आहे आणि त्या विभागाने आता एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आजपासून महिलांच्या खात्यांमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे। म्हणजेच आजपासूनच आता महिलांच्या खात्यांमध्ये डिसेंबरचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात होईल। आता जे 2 टप्पे असणार आहेत, 2 टप्प्यांमध्ये महिलांना मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 2 करोड महिलांना याचे पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते, याच्या आधीचे हप्ते त्यांना मिळाले होते, त्या सगळ्या महिलांना डिसेंबरचा हप्ता या पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांनी नवीन अर्ज भरले होते, अर्ज अजून मंजूर झालेले नव्हते, त्या सगळ्या महिला जवळपास 25 ते 30 लाख महिला अशा असतील ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये याचे पैसे मिळतील। आता डिसेंबरचा जो हप्ता असणार आहे तो किती मिळणार आहे, तर तो 1500 रुपयेच मिळणार आहे। आता पहिल्या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये 1500 रुपयेच येणार आहेत, 2100 येणार नाही। 2100 कधीपासून देण्यात येईल याचा अजून निर्णय झालेला नाही। फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प असेल त्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा निर्णय घेण्यात येईल की 2100 रुपये कधीपासून देण्यात येतील। सध्या तरी 1500 रुपयेच डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मिळणार आहेत। तुमच्यापैकी कोणाला जर डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला का।